महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो सुभान आए ना ऐसी शाम जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान आए ना ऐसी शाम जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान आए. एकही सकाळ आणि एकही सायंकाळ नसावी ज्या दिवशी भगवान शंकराची आठवण झाली नाही. जो अमृत पीते हैं उसे देव कहते हैं और जो विष पीते हैं उसे महादेव कहते हैं. महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो तेरे बेटी गंगा नाम तेरा हो जाता गंगा नाम तेरा लिख देना. महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो पालन करणे पाखंड खंडन. महाराज म्हणतात धर्माचं पालन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अवतार घेतो बरं का. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. आता धर्म 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 म्हणजे नेमकं काय. धर्म शब्द तयार कसा होतो. आता मला इच्छा आहे सांगण्याची. ऐका बघा धर्म शब्द तयार कसा होतो. ध्रुव धारयती म्हणजे धारण करणे. ज्याने ज्याला धारण केलं तो त्याचा धर्म झाला. बरोबर आहे की नाही. धर्म शब्द आपण जिकडं जोडाल तिकडं धर्म शब्दाची व्याख्या बदलते. धर्म शब्द पुरुषाकडे जोडा पुरुषाचे धर्म वेगळे. धर्म शब्द स्त्रीकडे जोडा स्त्रीचे धर्म वेगळे. धर्म शब्द शिक्षकाकडे जोडा शिक्षकाचे धर्म वेगळे. धर्म शब्द विद्यार्थ्याकडे जोडा विद्यार्थ्याचे धर्म वेगळे. धर्म शब्द सैनिकाकडे जोडा सैनिकाचे धर्म वेगळे. धर्म शब्द महाराजाकडे जोडा महाराजाचे धर्म वेगळे. महाराजाचा धर्म काय सोप्या भाषेत सांगू. पैसे न ठरवता जावं हा महाराजाचा धर्म आहे. सोप्या भाषेत ज्यानं तारीख घेतली ते म्हणाल काय चाटा आणायला ये. त्यानं 1000 रुपयासाठी एवढी गजगज केली ना आता म्हणतंय पैसे न ठरवता जावं. नाही मी आपलाच परिसर आहे काय खोटं बोलायचं. जे आहे ते बोलतो. बरोबर आहे का नाही. ऐका पैसे न ठरवता जावं पाकिट न ठरवता जावं हा महाराजाचा धर्म आहे. पण लोकांना त्याला गाडीचे टायर विकायची वेळ येऊ देऊ नये हा त्यांचा धर्म आहे. लोक लोकाचा पाळत नाही म्हणून महाराज महाराजाचा पाळत नाही. लोक फक्त म्हणतात आमचं प्रेम आहे तुमच्यावर. प्रेम कशाला म्हणतात. मी म्हणतात का नाही लोक आमचं प्रेम आहे. अरे प्रेम असतं तर मग दाखवावं लागतं ना शब्दात नसतं. बघा मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुमच्या गडी रोजदार आहे समजा सालदार आहे गडी तुमच्याकडं विकासराव तुमच्याकडं गडी आहे तुमच्याकडं आणि तुमच्या गड्यानं तुम्हाला 500 रुपये मागितले. प्रेम कसं असतं बघा. तुमच्या गड्यानं तुम्हाला 500 रुपये मागितले मग तुम्ही द्याल का नाही. द्याल. 500 रुपये द्याल पण 600 द्याल का नाही. किती द्याल. 500 मागितले 500 द्याल. आणि तुमचं पोरगा आलं आणि मग लग्न झालं का. हा तुमचं पोरगा आलं आणि पोरगा आल्यानंतर म्हणलं पप्पा मला पुण्याला जायचंय. पप्पा मला पुण्याला जायचंय मला 2000 रुपये पाहिजे. बाप म्हणतो बाळ्या हे 2000 रुपये घे. तुला 2000 रुपये लागतात हे 2000 रुपये घे. हे तुला 2000 रुपये राहू दे आणि हे 5000 रुपये तुझ्याजवळ हाताखाली शिल्लक राहू दे. याला म्हणतात प्रेम. गड्याला काऊन वाढून नाही दिले. तसं तुम्ही म्हणा महाराज हे ठरलेले तुमचे 15 आणि 10-5 हजार गाडीला लागले तर कमी जास्त याला राहू द्या बा तुमच्याकडे. याला म्हणाव प्रेम. पोराला देतं का नाही माणूस वरून. बरोबर आहे का नाही. प्रेम याला म्हणतात. बोलून कसं सिद्ध होईल हो प्रेम. बोलून सिद्ध होणार नाही. विठाला धर्म सांग. धर्म शब्द जिकडं जोडाल तिकडं धर्म शब्दाची व्याख्या बदलते. धर्म शब्द पतीकडे जोडा पतीचे धर्म वेगळे. धर्म शब्द पत्नीकडे जोडा पत्नीचे धर्म वेगळे. पत्नीचा धर्म काय माय. पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे. बोला 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 ना. बोलता येते ना मग बोला ना.
नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. म्हणपात कशी बोलू, तोंडान बोल मग आता कशाने बोलती, दुसरं आहे का नाही. मला सांगा, पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? बोला ना, धर्म आहे. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? तुमच्या गावात नसतो का? पती कोण असतो? बोला आहे परमेश्वराव. पती कोण असतो? परमेश्वर असतो. ऐका, पती परमेश्वर असतो मगर महाराज, पण परमेश्वर दारू पित नसतो ना. मग कोणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. याच्या छात्या कशा धडधड करायला पण करती काय हातवर. बर जाऊ द्या, तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिराईक पेत आहे, नका हातवर करू. मनाला तर माहिती गिराईक पेत आहे म्हणून. ऐका, मी उदाहरण अजून मार्मिक सांगेल तुम्हाला. आपला नवरा पितो हे बाईला माहिती आहे. इथं बसलेल्या बाईला माहिती आहे माझा नवरा दारू पितो, पण जो पेत जरी असला तरी एवढ्या माणसात त्यांची इज्जत घालवणं हा माझा धर्म नाहीये. एवढ्या माणसात त्यांची इज्जत घालवणं हा माझा धर्म नाही. आता त्यांनी हात वर केला नाही, तुम्ही लाजा धरा. सोपं आहे. तिने एवढ्या माणसात आपली इज्जत ठेवली, बाबा आपण बदललं पाहिजे. तिच्यासाठी बदललं पाहिजे का नाही महाराज? बदललं पाहिजे. अरे ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, बाप दाद्याची 1 एकर जमीन विकून त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला, तो कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, 5 लिटर रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी, कोरड्या विडीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी बापान त्याची पोरगी तुमच्या हवाली नाही केली. दादा हो, माझी पिणारांना विनंती आहे बघा, येणारा महाराज प्रत्येक या गोष्टीवर बोलतो का? दारू बद्दल बोलल्यावर त्याला 10-5 हजार वाढून भेटतात का? त्याने नाही बोलल्यावर कमी होतात? नाही. येतो हिताचा कळवळा, येतो हितात. आम्ही नाही बोलणार तर आम्ही नाही बोलणार तर सांगणार तरी कोण आहे? म्हणून दादा हो, माझी विनंती आहे, जेवढे संसार व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढे कशानंच केले नाही. निर्व्यसनी जीवन जगा. नाही तुम्हाला भजन करता येत नका करू, फक्त व्यसन जीवनात करू नका, एवढी विनंती. विठाला पत्नीचा धर्म पतीनं पाळला का नाही? भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पती मेरा देवता हो, तो माझा परमेश्वर आहे. पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. मग धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या तयार होतील बर का. धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या सांग. मग सामान्य धर्म वेगळा, सामान्य धर्म वेगळा, परधर्म वेगळा, परमधर्म वेगळा, विशेष धर्म वेगळा. सामान्य धर्म वेगळा, विशेष धर्म वेगळा, परधर्म वेगळा आणि परमधर्म वेगळा. सामान्य धर्म कोणता आहे? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा झाला सामान्य धर्म. विशेष धर्म कोणता? स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही, हा विषय धर्म. आणि परम धर्म कोणता आहे? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, प्रभूशी अनन्य भावानं शरण जाणं हा माणसाच्या जीवनातला परम धर्म आहे. मग धर्म शब्दाच्या अनेक व्याख्या आहे. धारणा धर्म मित्युहू धर्मो धारयते प्रजा, ज्यामुळं प्रजेची धारणा होते, प्रजेचं रक्षण होते. तुम्ही आम्ही ज्या आधारानं राहतो त्याला धर्म म्हणतात. आणि सांगू, धर्मो रक्षते रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. धर्म ये वाहतो हंती, धर्मो रक्षते रक्षितः. आणि महाराज येतो धर्मच ततो जय. हा जिकडे धर्म आहे तिकडे विजय निश्चित असतो बघा, लक्षात ठेवा. अधर्म माणसाचा आजपर्यंत विजय झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. आजपर्यंत विजय झाला तो धर्माचाच झालेला आहे महाराज. लक्ष देवा, सत्यमेव जयते. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. लक्षात ठेवा, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. विठाला धर्म काय सांगतो? धर्मानं सांगितलं बाबा खरं बोलावं, सत्यम वद, खरं बोलणं हा माणसाचा धर्म आहे. धर्मन चल, धर्माने वागावं हा माणसाचा धर्म आहे. ऐका बरं का, सुरान पिबेत, दारू पिऊ नये, दारू पिऊ नये हा माणसाचा धर्म आहे. मांस खाऊ नये हा माणसाचा धर्म आहे. जिभेनं जे पाणी पितात त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे. जिभेन पाणी कोण पितं? मांजर, कुत्रा, कोण? वाघ. मग कुत्रा जिभेन पाणी पितो, मग मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे?
कुत्रा जिभेन पाणी पितो, मग मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? बोला ना. कुत्रा जिभेन पाणी पितो, मग मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? बोला ना. कोणाला आहे? किती बोलायला नको वाटतं का नाही? आपला आपला अपमान व्हायला लागला बाबा. लक्षात ठेवा, बोलताना असं वाटतं ना, मग आपण सोडून दिलं पाहिजे. जिभेनं पाणी जे पितात त्यांना मांस खाण्याचा अधिकार दिलेला आहे. मग लक्षात ठेवा, आपण जिभेनं नाही, आपण ओठानं पाणी पिणारे. गाय ओठानं पाणी पिती, मांस खात नाही. बैल ओठानं पाणी पितो, मांस खात नाही. माणूस ओठाने पाणी पितो, मांस खात नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला दारू पिऊ नये हा माणसाचा धर्म आहे. पण महाराज आता दारू शिवाय तर डोकायला जमत नाही. अर्थव्यवस्थेचा भारताचा कणा म्हणजे दारू आहे. बरोबर आहे का? पार्सल सुरू केले होते लोकांना, मग दारू पिऊ नये ना, सुरा न पिबेत, दारू पिऊ नये हा माणसाचा धर्म आहे. पण माणसं ऐकत नाही, त्याला आपण काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? काहीच नाही महाराज. किती जरी सांगितलं तर ऐकतात, पुन्हा म्हणतात आरत्याचे धंद्याचे नाही. सांगतील तर काय खातील? मग 1.5 वर्ष कीर्तन नव्हते, आम्ही का धोत्र ऐकले का? कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो, हे डोक्यातून काढा. विठ्ठला विठ्ठला धर्माचं जो रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करत असतो महाराज. लक्षात ठेवा. म्हणून येतो धर्मस्ततो जय. हा जिकडे धर्म असतो तिकडे विजय निश्चित असतो. मग आता धर्म 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 म्हणजे काय? शास्त्रानं ज्याप्रमाणे वागायला सांगितलं त्याप्रमाणे वागणं म्हणजे धर्माचं पालन करणं, आणि शास्त्र विरुद्ध वागणं म्हणजे अधर्माने वागणं. सोपं सोपं आहे. मग सरस खरं बोल ना. पुण्य म्हणजे धर्म आणि पाप म्हणजे अधर्म. बरोबर आहे का? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. महाराज म्हणतात तू धर्माची मूर्ती आहे का नाही? मग पापाचरण करणं म्हणजे अधर्मानं वागणं, आणि पुण्याचरण करणं म्हणजे धर्माने वागणं. मग आता माणसं पुण्य करत नाहीत का? बोला. आता हे कीर्तनाला आले, मग हे पाप आहे का पुण्य आहे? बोला बोला बोला. पुण्य आहे ना. अहो कीर्तनाला आले, हे पुण्य आहे का नाही? पण जाताना दुसऱ्याची चप्पल घालून गेले, कळलं का? मग हे काय झालं? पुण्य करता होय पाप. आषाढी वारीला गेलं, पुण्य का पाप? बोला बोला बोला. आषाढी वारीला गेला, पुण्य का पाप? पण अर्ध तिकीट बसतानी काढून गेला. अर्ध तिकीट न बसतानी, वय नसतानी अर्ध तिकीट काढून गेला, मग पाप का पुण्य? माझं बोलणं कळते ना? सोप्या सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, जास्त महत्व अवघड सांगायचं काम नाही महाराज. पंढरपूरला गेला हे पुण्य आहे, पण वय नसताना अर्ध तिकीट बनवून घेतलं पाप आहे. कीर्तन ऐकायला आला पुण्य आहे, पण जाताना दुसऱ्याची चप्पल घेऊन गेला पाप आहे. मग धर्म आणि अधर्म थोडक्यात पुण्य करणं आसान आहे. वाक्य लक्षपूर्वक आहे का? पुण्य करना आसान है, लेकिन पाप का पुरेपूर त्याग करना बहुत कठीण है. पुण्य करणं सोपं आहे हो, पुण्य करणं अवघड नाही महाराज. पुण्य करणं सोपं आहे, पण पाप सोडणं अवघड. बरोबर आहे का नाही महाराज? लक्ष देऊन ऐका. बघा, मला सांगायचं काय, आपण मंदिरात गेल्याच्या नंतर देवाला दर्शन घेतो, पुण्यच आहे का नाही? 10-5 रुपये पेटीत टाकतो, हे पुण्यच आहे. पुण्य करणं सोपं आहे हो, पण पाप सोडत नाही, हे अवघड आहे. विठाला विठाला. माणसानं धर्माचरण केलं पाहिजे. मग महाराज प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. मी सांगेन तुम्हाला, आज संभाजी राजांचा बलिदान दिवस आहे बरं का, म्हणून हा अभंग मला वेळेवर या ठिकाणी आठवला. बघ, लक्ष देऊन ऐका. धर्माचरण कशाला म्हणतात बघा. सैनिकाकडे जर धर्म शब्द जोडला तर सैनिकाचे धर्म वेगळे, वीराकडे धर्म शब्द जोडला तर वीराचे धर्म वेगळे. वीराचा धर्म कोणता आहे बघा? रणांगणामध्ये जाणं, लढणं हा वीराचा धर्म आहे. मी सांगेल, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जिजामाता रायगडावर उभ्या होत्या आणि समोरच असणारा कोंढाणा किल्ला जिजामातेनं पाहिला. आठवण आली पूर्वीची, राजा जयसिंगाच्या तहामध्ये तो किल्ला घालवावा लागला होता. पण त्या किल्ल्याची आठवण आल्याबरोबर मासाहेबांचे डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत. पण विचार केला, अरे शिवबासारखा आपला पुत्र असताना आपल्याला अश्रू डाळण्याची गरज काय? एक रामोशाचा मुलगा होता महादेव. त्या महादेवाला आवाज दिला, महादेवा आताच्या आता राजगडाला जा आणि महाराजांना म्हणावं मासाहेब दुःखात आहेत, मासाहेबांचे डोळे अश्रूने भरून आलेले आहेत, आताच्या आता तुम्हाला रायगडाला बोलवलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. रामोशाचा मुलगा महादेव. धर्माचं पालन कशाला म्हणतात बघा? रामोशाचा मुलगा महादेव.
राजगडावर गेला, राजांना मुजरा केला आणि सांगितलं, राजा मासाहेब दुःखात आहेत, मासाहेबांचे डोळे अश्रूने भरून आलेले आहेत, आताच्या आता तुम्हाला रायगडाला बोलवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं, मासाहेब दुःखात आहेत? कोणत्या सेवकाने मासाहेबांचा अपमान केला, कुठल्या दासीने मासाहेबांचा अपमान केला, सांगा, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो. रामोशाचा मुलगा महादेवानं सांगितलं, कोणत्या सेवकाने मासाहेबांचा अपमान केला नाही, कुठल्या दासीने मासाहेबांचा अपमान केला नाही, पण मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आलेली मी माझ्या डोळ्यानं पाहिले, आताच्या आता तुम्हाला बोलावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजानं कृष्णा नावाच्या घोडीला खोगीर घातला आणि ऐका, जवळच असणारा जिरेटोप महाराजानं उचलला आणि जिरेटोप उचलला, डोक्यात घालणार तेवढा हातातला जिरेटोप जमिनीवर कोसळला. जिरेटोप जमिनीवर कोसळणं म्हणजे अपशकुन झाला. पण कर्तबगार माणसं अपशकुनाला घाबरत नसतात बरं का. कर्तबगार माणसं अपशकुनाला घाबरत नसतात. लक्ष देऊन ऐका, एक अंधश्रद्धेवर भाषण द्यायला निघाली आणि मांजर आडवी गेली म्हणून घराकडे आली. नाही कळलं का तुम्हाला? भाषण अंधश्रद्धेवर द्यायला निघाली, मांजर आडवी गेली म्हणून वापस आली. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल, पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलाद आहे बघा, लक्षात ठेवा. अरे कर्तबगार माणसं अपशकुनाला घाबरत नसतात. राजानं तो टोप उचलला, डोक्यात घालला, कृष्णा नावाच्या घोडीला टाच मारली आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून कृष्णा घोडी दौडायला लागली. महाराज येऊन पोहोचले रायगडावर, मासाहेबांना मुजरा केला. मासाहेब तुम्ही दुःखात आहेत असं कळालं. कुठल्या सेवकाने तुमचा अपमान केला, कुठल्या दासीने तुमचा अपमान केला, सांगा, तुमच्या समोर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो. मासाहेब काहीच बोलत नाहीत. राजांच्या हाताला धरलं आणि पाठीमागून समोर दिसणारा कोंडाणा किल्ला दाखवला आणि सांगितलं, राज, या कोंडाण्यावर जे हिरवं निशाण फडकतंय ना, हे हिरवं निशाण पाहून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. राज, तुम्हाला एवढा किल्ला काबीज करायचा? ऐका, कोंडाणा घेणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. मुघलानं 2 गड जबाबदारीनं राखले होते, एक पुरंदर, थोडा आवाज द्या, एक पुरंदर आणि दुसरा कोंढाणा. कोंढाणा घेणं एवढं सोपं नव्हतं. शिवाजी महाराज काहीच बोलत नाहीत. शिवाजी महाराज बोलत नाही म्हणून मासाहेबांना राहवलं नाही. मासाहेब म्हणतात, शुभा, अहो त्या उदयभानानं त्या कमलकुमारीला याच गडावर ठेवला आणि तिच्यावर अत्याचार करत आहे, आणि तुम्ही अरे तिकडे उत्तर प्रदेशामध्ये औरंगजेबानं धुमाकूळ माजवलेला आहे. जबरदस्ती हिंदूचं धर्मांतर करायला लागला. त्यानं काशीचं विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, मथुरेचं केशवराजाचं मंदिर पाडलं, आणि तुम्ही असे हातावर हात मारून बसल्यानंतर कधी होणार स्वराज्याची स्थापना? कमलकुमारीचं नाव काढल्याबरोबर महाराजांच्या डोळ्याचे तळपायाची आग मस्तकाला गेली. का? कुठल्या स्त्रीवर होणारा अत्याचार राजाला कधी सहन झाला नाही बरं का. या महाराष्ट्रात, या भारतात अनेक राजे होऊन गेले. इथं प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या महाराज, प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या, पण शिवाजी महाराजांच्या दरबारात बाई नाचली नाही. कारण शिवाजी महाराज बाया नाचवणारे नसून बाया वाचवणारे राजे, बाया वाचवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. लक्षात ठेवा, कोणत्या स्त्रीवर होणारा अत्याचार राजाला कधी सहन झाला नाही. लक्षात ठेवा. राजाला मासाहेबाला सांगितलं, मासाहेब येत्या माघ वद्य नवमीच्या दिवशी आम्ही जातीने गडावर स्वारी करू आणि नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेऊ, असं वचन मासाहेबाला दिलं. वचन मासाहेबा वचन पूर्ण करी, शिवबा राजा ग बसला मासाहेबाला वचन दिलं आणि सांगितलं, मासाहेब नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेऊ, असं वचन मासाहेबांना दिलं. आणि तेवढ्यात काय झालं, उमरट गावावरून मावळा आला. उमरट तानाजी मालुसर यांचं गाव. मी मागच्या 2-4 महिन्यापूर्वी उमरटला गेलो होतो. सांगू तुम्हाला, तिथं अजून सुद्धा तानाजी मालुसर यांची तलवार आहे. आणि गाव असं आहे ना महाराज, एकदम डोंगरात, एकदम छोटीशी वाडी आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. मी जाऊन आलो मुद्दाम त्या ठिकाणाहून. आणि अजून सांगू,
महत्वाची गोष्ट सांगतो महाराज, तिथं अजून सुद्धा कोणत्याच फोनला रेंज नाही. अजून कोणत्या फोनला आज सुद्धा तिथं रेंज नाही. ना तिथं 2G आहे ना तिथं 4G आहे. तिथं फक्त शिवाजी आहे. फक्त शिवाजी महाराजांची रेंज होती, बाकी कशाचीच रेंज नव्हती. लक्षात ठेवा. तिथून मावळे आले आणि मासाहेबांना राजेसाहेबांना मुजरा केला. त्यांचं नाव तानाजी मालुसरे. हातामध्ये निमंत्रण पत्रिका होती. धर्माचं पालन कशाला म्हणतात बघा. हातामध्ये निमंत्रण पत्रिका होती आणि निमंत्रण पत्रिका होती रायबाच्या विवाह सोहळ्याची. मासाहेबांच्या हातात निमंत्रण, राजांच्या हातात निमंत्रण पत्रिका दिली. राजांनी पत्रिका वाचली. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगावर वधूवरास आशीर्वाद द्यावे, कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. महाराजांना पत्रिका वाचली, पण दुःख एका गोष्टीचं झालं. रायबाच्या लग्नाचा दिवस होता, तो सुद्धा माघ वद्य नवमीचा होता. आणि मासाहेबाला वचन दिलं होतं स्वारी करण्याचं गडावर, ते सुद्धा माघ वद्य नवमीचं होतं. तानाजी मालुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सेनापती होते बरं का. आणि आपल्या आवडत्या सेनापतीच्या लग्नात आपण हजर राहू शकत नाही याचं दुःख राजांच्या मनात होतं. पण दुसरं समोर दिसत होतं स्वराज्य. म्हणून माझ्या लग्नापेक्षा माझ्याशी स्वराज्याची बांधिलकी चांगली जपायला पाहिजे. म्हणून सांगितलं तानाजी शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याच्या नंतर जातीने गडावर स्वारी करायला या. आम्ही मासाहेबांना वचन दिलेलं आहे. महाराज तानाजी मालुसरे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरे म्हणतात राज आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. राजा एवढा किल्ला माझ्या पदरात घाला, मी घेतो कोंढाणा किल्ला. शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी कोंढाणा घेणं एवढं सोपं नाही. शिवाजी महाराजाला तानाजी मालुसरे म्हणले राजे एवढा किल्ला माझ्या पदरात घाला, बाकी मला तुमच्याकडून काही नको. शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरे म्हणतात अपयश जर आलं ना राज, हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही, पण एवढा किल्ला माझ्या पदरात घाला. सेनापतीचं नेतृत्व तानाजी मालुसरेला दिलं. ऐका, सेनापतीचं नेतृत्व तानाजी मालुसरेला दिलं आणि महाराज कमरेचा निळा शिला काढला आणि तानाजी मालुसरेला दिला. तिथून महाराज आपल्या गावी आले उमरटला. उमरटला काय झालं होतं बघा. 4 दिवसावर रायबाचं लग्न येऊन ठेपलं होतं. लग्नाची लग्न घाई चाललेली होती. नवरदेवाला हळद लागलेली होती, नवरीला हळद लागलेली होती, मंगल वाद्य वाजत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विवाहाचा आनंद होता. पण अशा वेळेला असं कळालं तानाजी मालुसरे आले आणि ते तानाजी मालुसरे या शुभ प्रसंगी लग्नाला न थांबता लढायला निघून जाणार आहेत. तानाजी मालुसरेंची पत्नी धावतच बाहेर आली. चित्र डोळ्यासमोर आणा. मायाओ, आपल्या मुलाचं लग्न असावं आणि मुलाचा बाप लग्नात हजर नसावा असं इथं बसल्यापैकी कोणाला वाटेल का? बोला बोला बोला. हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी बोला. वाटेल का? नाही. आपल्या कुंकवाचा धनी लग्नात हजर नसावा असं वाटेल का? कुणालाच वाटणार नाही. महाराज सांगू, आज शिवाजी महाराज जन्माला यावे अशी कुणाकुणाची अपेक्षा आहेत वर करा बरं. शिवाजी महाराज, बाकीचे काय पाकिस्तानातून आले काय? सगळ्यांचे करा हात खाली. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात. एखादा पोरगा धार्मिक काम करायला लागला, सामाजिक काम करायला लागला ना की घरच्यांनी लगेच म्हणायचं जास्त अन्न आजारी होऊ नका, तुरीचं पहा, हा बाळ आलंय तिकडे जा, लय नका सप्त्याच्या नादी लागू. मग आहे का हे मूड घालतात का नाही महाराज? आणि असा विचार जर स्वातंत्र्यवीरांनी केला असता, असा विचार स्वातंत्र्यवीरांनी जर केला असता तर आजपर्यंत आपल्याला पारतंत्र्यात राहावं लागलं असतं ना. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी जर हा विचार केला असता, अरे छत्रपती शिवाजी महाराजांना हा विचार केला असता तर आपल्याला कीर्तन करता आलं असतं का दादा? आज शिवाजी महाराज जन्माला यावे अपेक्षा आहे, पण सांगू जिजाऊची कूस पण लागेल ना. अरे जिजाऊ जिवंत ठेवावं लागेल ना. तुम्ही जिजाऊला पोटातच मारून टाकायले ना. मुलीला पोटातच मारून टाकल्यावर शिवाजी महाराज कुठून येणार आहे बोला? शिवाजी महाराज यावे याकरता जिजाऊ तर जिवंत लागेल ना दादा. मुलीला पोटात मारून टाकणं अधर्मानं वागणं चालू आहे, लक्षात ठेवा. अरे कुणालाच वाटणार नाही माझा नवरा लग्नात हजर नसावा. पळतच बाहेर आली तानाजी मालुसरेची पत्नी, म्हणते हो तुम्ही लढायला जाणार म्हणे. तानाजी मालुसरेने सांगितलं हो लढायला जाणार. अहो आयुष्यभर तुम्हाला लढाईच करायच्या, मी तुम्हाला अडवणार नाही, पण एवढे 4 दिवस तरी घरी थांबा, एवढे 4 दिवस तरी घरी थांबा. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणतात ऐका. अगं मराठ्याचा धनी संकटात असावा आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हाला शोभत नाही. जा माझा पोशाख आण. तानाजी मालुसरेनं पोशाख आणायला सांगितलं. ऐका,
तानाजी मालुसरेनं पोशाख चढवला आणि निरंजनी ओवाळत असताना हातातलं ताट जमिनीवर कोसळलं, निरंजनी विजली. निरंजनी विजणं म्हणजे हिंदू धर्मात अपशकुन मानला जातो. म्हणून लक्षात ठेवा, आपण वाढदिवस साजरा करतात ना, करा, काही अडचण नाही, पण दिवे विझून नाही. आता आपल्या खेड्यात नाही, पण आता शहरात गेलं की त्या बाया म्हणतात, अहो आज तुमचा बड्डे आहे ना. हा, आज तुमचा बड्डे आहे ना, तुम्हाला माहिती नाही का? हो माहिती आहे ना. सोयाबीन काढायला न्यायला पाहिजे, मग कळतं तुला बड्डे. नाही आल्या आल्या झोपली तर मल पायावरचं पांघरून तोंडावर घ्या वाटत नाही महाराज. तिथं आहे तर तिथंच पडू द्या वाटतंय. आणि तुम्हाला बरं बड्डे करू नये या मताचं मी आहे का? नक्की करा ना, पण दिवे लावून करा. काही जण असे विझवतात दिवे. दिवे विझणं म्हणजे अपशकुन आहे हिंदू धर्मात. हिंदू धर्मात अपशकुन मानला जातो. अपशकुन झाला, हातातलं ताट जमिनीवर कोसळलं. तानाजी मालुसरेची पत्नी म्हणते, अहो अपशकुन झाला, हातातलं ताट जमिनीवर कोसळलं, निरंजनी विजली, आता तरी जायचं थांबा. तानाजी मालुसरे म्हणतात, अगं बायाच्या जातीला अक्कल नसते म्हणतात, यात काही खोटं नाही. निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलोत, आणि निरंजनी राहिली म्हणजे आम्ही जगलोत. अगं आम्ही मराठ्याची पोरे आहे, आम्ही मरणाला घाबरणारे नाही. मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणार, मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणार. कोणी शाहीराव घ्या विश्वाला सांगून गेला कुणी मराठी. शाहीराव घ्या विश्वाला मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणार, मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणार. सांगून गेला कुणी शाहीराव घ्या विश्वाला, शाहीराव घ्या विश्वाला, शाहीराव घ्या विश्वाला, घ्या विश्वाला, घ्या विश्वाला. मराठ्याची पोरे आम्ही नाही भिणार मरणारा. गेला कुणी मराठी, शाहीराव घ्या विश्वाला. आगामी मराठ्याची पोर आहे. मरहट्टे, जे मरणाला सुद्धा मागे हटत नाही त्याला म्हणतात मरहट्टे. कळलं माझं बोलणं? आणि मराठा म्हणजे काही एकटे पाटीलच नाही. पंजाब, सिंध, गुजरात मराठा. महाराष्ट्राला मराठा शब्दानं संबोधलेलं आहे. म्हणजे मराठा फक्त पाटील नाही, सगळा महाराष्ट्रच मराठ्यांचा आहे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? कारण राष्ट्रगीतात पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र नाही म्हणलं, मराठा म्हटलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही मरणाला घाबरणारे नाही. आणि सांगू तुम्हाला, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराला ओळखायचं असेल तर शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता सहस्रेषु दाता भवति वानव. हा 100मध्ये एखादा शूर जन्माला येतो, 1000मध्ये पंडित, 10,000 एखादा वक्ता. दाता महाराज शंकर सारखा, आपले काय नारायण भाऊ सारखा, डांगे सारखा एखादा लाखोमध्ये एक असतो. कळलं माझं बोलणं? दाता सगळ्यांना नाही होता येत. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. म्हणून आईनं जन्म द्यायचा तर अशा मुलाला द्यावा. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली काय को खोवे नूर. झाले म्हणून सांभाळायचे, ठेवायचे ना आपले म्हणून सांभाळायचे, काही फायदा नाही. तानाजी महाराज वीर होते आणि वीरानं रणांगणातच गेलं पाहिजे. वीरता कुठं दाखवावी? चुली पुढं, चुली पुढं वीरता असते का? काही गुंड्या उघड्या ठेवून चालतात. कुठं? वैजापुरात. शेनगावाला जाय ना, शेनगावात जाय ना, शेनगावातल्या हिंगोलीत जा. कुठं भी वीरता दाखवून काय करायचं महाराज? गावात तो अपने गली में तो कुत्ता भी शेर बन जाता है. लय छातीवर कडून काढून चालू नको, कोणी मरणाचा हानल धरून एखाद्या दिवशी. मग हाव गडच आहे का? काय वीरता दाखवावी, काय वीरता दाखवावी महाराज? एक बायकोला वीरता दाखवायचं. बायको स्वयंपाकाला बसली की यान तलवार घ्यायची आणि तिच्या पुढे फिरवायची. तुला माहित नाही मी खूप मोठा वीर आहे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3ऱ्या दिवशी बायको म्हणे अजिबात फिरवायची नाही. तुम्ही वीर आहे ना? म्हणे हो. जा म्हणे रणांगणात युद्ध करून या. जातो म्हणे. ती तुटलेली तलवार घेऊन युद्धभूमीवर गेलं. गंजून गेलेली तलवार, 2 हातानं उंदराला मारली तर उंदीर मरणार नाही अशी तलवार युद्धभूमीवर गेला. आता ते गेलं होतं, रक्त युद्ध संपून गेलं होतं.
तिथं पूर्वीचे युद्ध सूर्यास्ताच्या अगोदर समाप्त व्हायचे ना, आणि हे गेलं. तिथं हातपाय तुटलेले होते, त्यानं गठुडं बांधलं आणि बायकोल विश्वास यावा म्हणून घराकडे गठुडं घेऊन दारू, ऐ त्या दारू गाठ. बायकोन दारू उघडलं. म्हणे काय झालं? युद्ध करून आलो म्हणे. युद्ध. बायको म्हणे काय पुरावा आहे? दणकन गाठोडे टाक, हातपाय तोडून आणले म्हणे. हातपाय तिने हातपाय पाहिले, पण तिला माहित होतं आपलं गिराईक एवढं पॉवरफुल नाही. ज्याचं त्याला माहित असतं, कुछ तुम जाने कुछ हम जाने, अंदर की बात राम जाने. बरोबर का? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेव. तिला माहित होतं हातपाय तर तोडून आणले, पण आपलं गिराईक एवढं पॉवरफुल नाही. पण ती म्हणे ओ, हातपाय तोडून आणणाऱ्याला वीर म्हणत नसतात म्हणे, मग मुंडक कापून आणणाऱ्याला वीर म्हणतात. तो म्हणे मुंडकच आणणार होतो, पण अगोदरच कोणतरी नेलं होता. तानाजी महाराज असे वीर नव्हते महाराज. तानाजी महाराज म्हणले अगं आम्ही मरणाला घाबरणारे नाहीयेत. आणि महाराज पोशाख चढवला आणि 500 मावळ्यांची फौज सोबत घेतली. किती बोला? निवडून 500 मावळे सोबत घेतले आणि विरोधक होते 2000. 2000 विरुद्ध 500 अशी लढत होणार होती. ऐका, सोबत धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे घेतले. गडाच्या पायथ्याशी गेले. गडावर चढायचं कसं? 2 हलक्या वजनाच्या मावळ्याला कमळेला माळ बांधली. कड्या कपाऱ्या चढून 2 मावळे वर गेले. गडाला दोर बांधला आणि त्या दोराला धरून 500 मावळे वर गेले. आपल्याकडे वेळ कमी आहे. 500 मावळे वर गेले. गड बेसावध होता. चौकी पाऱ्यावाले सोडले तर कुणाच्याच हातात शस्त्र नव्हतं. आणि ही राजाची युद्ध नीती तानाजी मालुसरेने विचार केला. जोपर्यंत गड बेसावध आहे तोपर्यंत शत्रूला कापलं पाहिजे. हर हर महादेवची गर्जना झाली. हर हर उशाचे तर कवा चोर पोते नेईल सांगता येत नाही. जरा जाग व्हा, सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी, पुरुष मंडळी, पुरुष पुरुष. मी हर हर म्हणेल, तुम्ही महादेव म्हणायचा. हर हर महादेवची गर्जना झाली. गडावर सपासप तलवारीचे वार व्हायला लागले. कापा कापीला सुरुवात झाली. एकट्या तानाजी मालुसरेनं 350 पठाण कापले. नंतर उदय भानाला जाग आली. उदय भानानं ढाल शमशेर घेतली, रणांगणामध्ये उतरला. एकीकडे तानाजी मालुसरे आणि एकीकडे उदय भान राठोड. एकामध्ये इंद्राच्या हत्तीचं ऐरावतीचं बळ आहे आणि एकामध्ये सिंहाचं बळ आहे. दोघही शूर एकावर वार करत होते. सपासप तलवारीचे वार व्हायला लागले. लक्ष देऊन ऐका. दोघही रक्तबंबाळ झाले. पण असं होतं, कधी कधी चांगल्या माणसाला सुद्धा प्रारब्ध आड येत असतं. तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. समयाला ढाल येणार कुठून? कमरेचा निळा शेला काढला, हाताला गुंडाळला. उदय भानाचे जबरदस्त घाव आपल्या शेल्यावर घेत होते. पण दुर्दैव असं झालं, उदय भानाचा एक घाव तानाजी मालुसरेला लागला आणि तानाजी मालुसरेचा एक घाव उदय भानाला लागला आणि थाड दिशी जमिनीवर पडले. तानाजी पडले, सेनापती पडले. मावळ्यामध्ये हाकाटी उठली. मावळे पळायला लागले. सूर्याजीनं पाहिला आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. पण आता ही वेळ रडत बसण्याची नसून लढत बसण्याची होती. कारण गड जवळ जवळ काबीज केलेला होता आणि आता जर पळाले तर गड हातातून आलेला निघून जाईल. गडावरचे दोर सूर्याजी मालुसरेनं कापले आणि मराठी भाषेमध्ये शिव्या हसाडल्या. मावळ्यांचा समाचार घेतला. बाप मेला म्हणून पळता काय भेडानो? गडावरचे दोर मी कापून टाकले. एक तर उड्या खाऊन मरा, नाही तर लढून मरा. मावळ्यांनी विचार केला, उड्या खाऊन मेल्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट आहे. एक एक मावळा जेव्हा मागे फिरला तेव्हा तानाजी मालुसरेच्या हत्येचा शोध, प्रतिशोध, बदला घ्यायचा ही आग डोळ्यामध्ये होती. सपासप तलवारीचे बार झाले आणि गड काबीज केला. गवताची गंजी पेटवली. राजांना इशारा झाला. राजाने हातावर हात मारला आणि सांगितलं, मा साहेब, माझ्या तानानं गड घेतला. माझा ताना माझं अभिनंदन करण्यासाठी आता कल्याण दरवाजात उभा असेल. लक्ष द्या, कारण तानाजी मालुसरेनं वचन दिलं होतं, 9मीच्या दिवशी गड ताब्यात घेतो आणि गडावर जाळ दिसल्याबरोबर तुम्ही गडावर या. मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी कल्याण दरवाजात उभा राहतो.
तानाजी मालुसरेनं गड घेतला हा आनंद राजांच्या चेहऱ्यावर होता. आता कोणत्या शब्दात माझ्या तानाचं मी अभिनंदन करावं, आणि अभिनंदनाचे शब्द राजे विचार करत होते की कोणत्या शब्दात राजा मी माझ्या तानाचं अभिनंदन करणार. आणि इकडं गडावर मात्र काहीतरी विचित्र प्रकार घडलेला होता. ज्यानं एवढी मोठी कामगिरी पार पाडली ते तानाजी मालुसरे मात्र आपल्यात राहिलेले नव्हते. असंच झालं नामदेवरायाच्या मंदिराच्या बाबतीत. ज्यानं एवढी मोठी कामगिरी पार पाडली ते तानाजी म्हणजे रामेश्वर शिंदे आपल्यात राहिले नाही. मला राजकारणाचं घेणं देणं नाही, पण त्या माणसानं नामदेवरायाच्या मंदिरासाठी रात्रंदिवस एक केला महाराज. लक्षात ठेवा, रात्रंदिवस. अरे ज्यानं जे केलं त्याचं नाव घ्या, कर्तृत्व केलंय ना माणसाने. लक्षात ठेवा, एवढं कष्ट घेतले आणि तेच राहिले नाही. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं दादा हो, गड ज्यानं घेतला होता, एवढी अवघड कामगिरी ज्यानं पार पाडली होती ते तानाजी मालुसरे आपल्यामध्ये राहिले नव्हते. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज अभिनंदनाचे शब्द घेऊन गडावर येत होते, पण गडावर मात्र काहीतरी विचित्र प्रकार घडलेला होता. सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरे यांच्या प्रेताला मिठी घालून ढसाढसा रडत होते की आता कोणत्या शब्दात मी वहिनीला उत्तर देणार. वहिनी जर विचारलं वहिनीने मला तुझा भाऊ कुठं आहे, तुमचे भाऊ कुठे आहेत, तर मी काय वहिनीला सांगणार. ऐका, एखाद्या बांधलेल्या तळ्याचा जसा पाठ फुटावा आणि पाणी जसं सैरा वैरा धावावं, आज ती परिस्थिती गडावर झाली होती. एखाद्या गवताच्या पेंडीचा जसा आळा सुटावा, गडावर मात्र विचित्र प्रकार घडलेला होता. आजवरी होतो तुमची गावी, आता कृपा असू द्यावी. जसं तुकाराम महाराज आपल्यामधून वैकुंठाला निघून जातात, बस तीच परिस्थिती गडावर झाली होती. शिवाजी महाराज गडावर येत होते, पण कल्याण दरवाजात कोणी उभं नव्हतं. ऐका, राजाच्या मनामध्ये पाय उभे राहिले. आई भवानी, माझ्या तानाने तर मला वचन दिलं होतं मी अभिनंदन करण्यासाठी कल्याण दरवाजात असेल, पण माझा ताना मला दिसत नाही. महाराज गर्दी जमलेली पाहिली, गड घेतला होता, पण गड घेण्याचा आनंद कुणाच्या चेहऱ्यावर नव्हता. जिकडं तिकडं शांत आणि स्तब्ध वातावरण झालेलं होतं. ती गर्दी जमलेली महाराजांना पाहिली, त्या गर्दीकडे गेले. गर्दी बाजूला झाली. कोणाच्या तरी अंगावर निळा शेला टाकलेला आहे. अरे हा शेला तर मी माझ्या तानाला दिला होता. शेला जेव्हा बाजूला केला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तानाजी मालुसरे राजांनी पाहिले आणि राजांच्या तोंडातून उद्गार आले, गड आला पण सिंह गेला. अभिनंदनाचे शब्द दूर राहिले. सूर्याजीला सांगितलं, सूर्याजी, तुझ्या भावाला वीर मरण आलेलं आहे, आणि जो वीर मरण येतं ना त्याच्यासाठी रडत बसायचं नसतं. म्हणून मी एका मिलिटरीवाल्याच्या बायकोची एक मुलाखत ऐकली. योगेश दराडे म्हणून एक मिलिटरीचा जवान बीबी मांडव्याचा शहीद झाला, आणि त्याच्या पत्नीची मुलाखत मी एक चालता चालता गाडीत ऐकली. त्याची पत्नी म्हणे, मी माझा नवरा जरी गेला असेल तरी मी आज पण टिकली लावून फिरते, माझ्या नवऱ्याच्या नावाने मी कुंकू लावते. तिने उत्तर फार मार्मिक आणि सुंदर दिलं. तिने उत्तर असं दिलं, माझे पती मेले नाही, माझे पती अमर झाले, आणि अमर झालेल्या माणसानं टिकली नाही लावायची तर मग कुणाच्या नावानं लावायची. माझे पती गेलेच नाही, माझे पती आजही अमर आहेत, म्हणून मी त्यांच्या नावाची टिकली लावते, त्यांच्या नावाचं कुंकू लावते. दादा हो, रणांगणात गेलेल्यासाठी रडत बसायचं नसतं. लक्षात ठेवा. सूर्याजीला सांगितलं, सूर्याजी, तुझ्या भावाच्या आत्म्याला तशी शांती मिळणार नाही. मग अजून सुद्धा नगारखान्यावर हिरवं निशाण फडकत होतं. सांगितलं, उतरव ते हिरवं निशाण खाली आणि फडकू दे पुन्हा एकदा कोंडाण्यावर भगवा. आणि कोंडाण्यावर भगवा फडकला. दादा हो, ही ताकद शिवाजी महाराजांना त्या भगव्यामध्ये निर्माण केलेली आहे. लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला, इकडं 4 दिवसावर रायबाचं लग्न येऊन ठेपलेलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न होतं. ना मुलाच्या लग्नाची पर्वा केली, ना बायकोची पर्वा केली, ना स्वतःच्या देहाची पर्वा केली. का? माझा धर्म संकटात असताना मी लग्नात वरबाप म्हणून मिरवणं मला शोभत नाही. मी वीर आहे, आणि वीराचा धर्म आहे लढायला जाणे. म्हणून तानाजी मालुसरेनं कोणताच विचार न करता आपल्या धर्माच्या रक्षणासाठी देहाचं बलिदान दिलं. दादा हो, याला म्हणतात धर्माचे पालन. विठाला विठाला याला म्हणतात धर्माचं पालन. ज्या संभाजी राजांचा आज बलिदान दिवस आहे ना,
त्या संभाजी राजाला औरंगजेबानं सांगितलं होतं, अरे आमचा धर्म स्वीकारा, जहागिरी देतो, मनसालती देतो, मनसबगिरी देतो. पण संभाजी राजानं सांगितलं, अरे तुम्हाला मारलं तरी मी माझा धर्म सोडणार नाही. आणि संभाजी राजांचे तुकडे तुकडे करून टाकले महाराज, पण संभाजी राजानं धर्म सोडला नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज त्यांची आठवण आली, म्हणून हा अभंग घ्यावासा वाटला, नाही तर माझ्या डोक्यात वेगळा अभंग होता बरं. पण म्हटलं आज आहे बलिदान दिवस तर आपण हे बोलावं. राजा हो, ज्यांनी, अरे त्यांच्याबद्दल रोज जरी बोललं तरी त्यांच्या उपकाराची परतफेड होणार नाही, लक्षात ठेवा. एवढं कर्तृत्व त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे महाराज. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पाव. एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं, दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर उपकार राजांचे. तुळजा भवानीचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजामुळं. आपलं आराध्य दैवत पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. हे कीर्तन करता यायला लागलं, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. म्हणतात ना, अरे ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव माझ्या कर्तृत्व जे आपल्यासाठी केलेलं आहे महाराज, धर्माच्या रक्षणासाठी देहाची सुद्धा पर्वा केली नाही. म्हणून महाराज म्हणतात धर्माचे पालन. आणि हे पर करत असताना करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन. पाखंड कशाला म्हणतात? आता इकडे येऊ थोडं. पापस्य खंड यशच पाखंड. पाप काही जो एक खंड होता है, थोड़ा आवाज द्या. इसे पाखंड कहते. मार्मिक भाषेत सांगतो, कळलं तर बघा. किसी ने पूछा महाराज जी ये इतना बड़ा जो बंगला दिख रहा है ये किसका है? जवाब मिलता है त्यागी जी महाराज का. इसे पाखंड कहते. आगे जाते जाते शोर सुनाई दिया. इसने फिर पूछा महाराज जी ये इतना शोर कहाँ से सुनाई दे रहा है? जवाब मिलता है मौनी बाबा के आश्रम से. इसे पाखंड कहते हैं. आगे जाते जाते किसी के बच्चे खेलते दिखाई दिए. उसने फिर पूछा महाराज जी ये बच्चे किसके खेल रहे हैं?
जवाब मिलता है ब्रह्मचारी जी महाराज के। अवघड येत नाही दिगंबर बाबा नाही, पण अवघड पेलवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आता हे मार्मिक आहे. पहिला ज्याला टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली त्याला 5 स्टारचा चहा गोड लागत नसतो. आता माझं रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचा पूर्ण ट्रॅकच वेगळा होता. काय म्हणतील महाराज बिघडला आज, आहे का नाही? लक्ष देऊ नाही का बरं का मला काय सांगायचं. काही टपरीवरचा चहा प्यायची सवय लागल्यावर 5 स्टारचा गोड लागेल का? एक म्हणे 5 स्टार मध्ये जाऊन पाहू तरी काय. गेलं ताज हॉटेलला, आणि ताज हॉटेलला गेल्यावर त्या वेटरला म्हणे एक चाय दो, कारण त्याला वाटलं दुसरं काही घेतलं आणि महाग असलं तर उगं पंचायत, पहिल्यांदा चहा घेऊ. हॉटेलीत सगळ्यात स्वस्त काय असतं? चहा. ते म्हणे चहा द्या. आता 5 स्टारचा चहा म्हणजे कसा असतो? त्या वेटरनं काय केलं, गरम दूध उकळलेलं त्याच्याजवळ आणून ठेवलं. एका वाटीत साखर, एक पत्तीची पुडी, टी बॅग आणि एक चमचा, आणि तो पसारा आणून त्याच्याजवळ ठेवला. ते म्हणे हेव चहा आहे काय? त्याला लगेच नरशिवरच्या राम्याच्या टपरीवरचा चहा आठवला. उकळून घे, साखर मार, अद्रक मार, डबल मिठी, एका 4 पैसे सांगित झाले. ते म्हणतं कप धुईन घरी जाय, पैसे काय घेऊ द्या कोण. एका 4 म्हणल्यावर त्याला इकडचा चहा आठवला आणि ते तिथला चहा त्याला मिळत बसना. त्यानं कसा बसा चहा करून पेला बाबा. ते वेटर म्हणे सर अजून तुम्हाला काही हवंय का? त्याला वाटलं चहा मागितला तर एवढा पसारा आणून ठेवला यानं. ते म्हणे काहीच नाही बाबा, भजे खायची इच्छा होती पण तू बेसन कांदा आणि कढई आणून ठेवशील. कॅन्सलच केला म्हणे कार्यक्रमच कॅन्सल केला म्हणे. लक्षात ठेवा, तसं सोपं ऐकायची सवय लागली की अवघड पेलवत नाही. विठाला सोप्या भाषेत पाखंड सांगू का? सोप्या भाषेत केस मोकळे सोडायचे. एखादा झांजरीवाला, एखादा हलगेवाला. मग सुरू. सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात, रेणुकेच वार माझ्या भरला अंगात. कोणाच्या अंगात यायचं आता अवघड. आता मला सांगा, अंगात येणं हे खरं आहे का? एवढे संत होऊन गेले. मला एखादं उदाहरण सांगा ह्या संताच्या अंगात देवाला. लय अवघड आहे. गाणे बी भारी. कसं सांगू तुला येडा माया ग, तुझ्यासाठी जीव लागला चोरीला चोरीला. अवघड अंगात येणं खरं आहे का? अंगात आणणं म्हणजे नवरा धाकात ठेवण्याचं पहिलं साधन आहे. अंगा अरे टाळ करे पावशेराची टाळ वाजून वाजून छटाका आणली. स्वप्नात देव येईना आणि देव अंगात येणं सोपं आहे का महाराज? एकाच्या अंगात आलं त्याला उन्हाळ्याचे दिवस होते, देव खेळायला म्हणतात. देव खेळायला एक म्हणे देवाच्या अंगातला शर्ट काढा, मग देव मोकळ्या मनाने खेळ. आता दुसरं होतं ते अंगात बनेन होती, ते दुसरं म्हणे देवाच्या अंगातली बनेन बी काढा, मग देव आणखी मोकळ्या मनाने खेळन. देवाच्या अंगात गावठी कापडाची बनेल होती, बिड्याचा कट्टा आणि डबी. ते दुसऱ्या भक्तांना हात लावली देव म्हणे हळूच हळूच बिड्या मोडत्यान बिड्या मोड. एवढा हलकट देव असतो का सांगा बरं? एवढा हलकट देव असतो का महाराज? अजिबात नाही बघा. एका बाईच्या अंगात आलं, बाईच्या अंगात आलं आणि तिच्या कमरेची पिशवी खाली पडली. तिनं ती पिशवी उचलली, नवऱ्याकडे हात केला. हिंगा 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 हिंगा. याचं लक्षच नाही. तवरक माझ्यासारख्या माणसानं हात पुढं केला. देवी म्हणायची नाही 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 नाही. आता देवीला आता मला सांगा, देवीला कसं कळतं पिशवी याच्याच हातात द्यावी म्हणून? हे पाखंड आहे. महाराज म्हणतात आपल्या लोकांना सांगायची आवड. आता सांगितलं ना, सोपान महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतं, पाय तोडून न्याय बस. मी नेहमी सांगतो, मुसलमानाचा अल्ला, मारवाड्याचा सल्ला आणि आपला फक्त हल्ला दुल्ला. अरे लक्षात ठेवा, हे पाखंड आहे. महाराज म्हणतात या पाखंडाचं आम्हाला खंडन करा. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. श्रद्धा वेगळी बरं का. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फरक आहे. लक्षात ठेवा. या पाखंडाचं महाराज म्हणतात आम्हाला खंडन करायचं. आणि हे करत असताना अयेची आमा करणे काम,
माझे गोरे सुटल्यावानी झाले महाराज. लक्षात ठेवा, याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा. घडोघडी देवाचं नामस्मरण करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. म्हणून म्हणतात ना अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. बोलिए हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निश्वासर, हरि का नाम जपो निश्वासर. अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. हरीचं देवाचं नाव नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे. मला कौतुक वाटलं. हे दोघं अजून बरेच चेहरे आहेत. हे म्हणले आम्ही तुमच्या कीर्तनाला कुठं बी असतो, आणि ते आज बनले मला एवढे गावाचे नाव सांगितले. मग कायामुळं महाराज, अरे एवढ्या टू व्हीलरवर इथं यायचं, हे पाऊस वातावरण असं आहे. त्यांनी एकच ठरवलं काय, हरि नाम नहीं तो जीना क्या. अरे हरि नाम नसल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे. शिंक जांबाई खोकला ही तुका वेळ वाया गेला. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला देवाचं नामाचं बीज वाढवायचं. दिवी दिला दे हो भजना गोमटा, दिवी दिला दे हो भजना गोमटा. राधे 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 बोल म्हणा, तन का क्या पता. राधे 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 बोल म्हणा, तन का क्या पता. म्हणतात या देहाचा भरोसा नाही. म्हणून रोज मनाला सांगा काय, तुला भगवंताचं भजन करायचं आहे का नाही. याचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही बिडबाड तुगा म्हणे सारा तोड, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ढोपार कुमार